प्रश्न काय काय आहे? व्हॉट इज क्वेश्चन? चूज द appropriate proper noun and complete the sentence. तुम्हाला काय करायचं? ऍप्रोप्रिएट प्रॉपर नाउन चूज करायचंय आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं. आता मी येथे सांगतो, इंडिया इज माय कंट्री. इंडिया काय आहे? प्रॉपर नाउन आहे. आता प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन दोघांमधला डिफरन्स सांगतो मी. कंट्री म्हटलं COUNTRY, कंट्री कॉमन नाउन. कॉमन नाउन सामान्य नाम, कॉमन नाउन. आणि प्रॉपर नाउन आणि त्याला स्पेशल नाउन सुद्धा म्हणतात. प्रॉपर नाउनला दुसरा वर्ड काय आहे? अगोदर फक्त शिकायचंय. चॅटबॉक्स मध्ये मी घेणार, सगळ्यांची उत्तरे घेणार, सगळ्यांना विचारणार, ते नंतर. प्रॉपर नाउन याला सेकंड नेम आहे स्पेशल नाउन. कंट्री आहे कॉमन नाउन, त्या कंट्रीचं नाव आहे इंडिया. कंट्रीचं नाव आहे अमेरिका. कंट्रीचं नाव आहे चायना. कंट्रीचं नाव आहे जपान. आता हे आहेत प्रॉपर नाउन. कंट्री, कॉमन नाउन. आता कॉमन नाउन मध्ये काय काय येतं हे डिफरन्स समजून घेऊ आपण एकदा परत. कॉमन नाउन मध्ये येतंय मुलांनो बॉय, रणविजय. दुसरं काहीच करायचं नाही, ऐकायचं आणि समजून घ्यायचंय. दुसरं काहीच नाही. मध्ये चॅटबॉक्स मध्ये उत्तर देऊ नका जास्त वेळा, फक्त ऐका आणि समजून घ्या. बॉय कॉमन नाउन आहे आणि त्या बॉयचं नाव आहे रणविजय. त्या बॉयचं नाव आहे रणविजय. त्या बॉयचं नाव आहे फरहान. त्या बॉयचं नाव आहे पार्थ. त्या बॉयचं नाव आहे सार्थक. त्या बॉयचं नाव आहे आर्यन. त्या बॉयचं नाव आहे शिवम. आणि हे काय आहेत? प्रॉपर नाउन. बॉय काय आहे? कॉमन. आता एखादी गर्ल आहे बघा, गर्ल, GIRL, गर्ल. गर्ल इज अ कॉमन नाउन आणि त्या गर्लचं नाव आहे अनया. त्या गर्लचं नाव आहे स्वराली. त्या गर्लचं नाव आहे आरोही, शर्वरी. आणि हे कोणते नाउन आहेत? हे आहेत प्रॉपर नाउन. आता कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला डिफरन्स समजला असेल. हॉस्पिटल कॉमन नाउन, पण त्या हॉस्पिटलचं नाव आहे जे हॉस्पिटल. जे इज अ प्रॉपर नाउन. आता मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं, क्रिकेटर्स, 11 क्रिकेटर्स एकत्र आल्यानंतर त्यांची टीम तयार होते. टीम हा जो वर्ड आहे हा कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुप, टीम, कलेक्शन. त्या ग्रुपला जे नाव दिलेलं असतं त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. लक्षात येत आहे? खूप लोक एकत्र येतात बाजारामध्ये, मार्केटमध्ये खूप लोक एकत्र येतात. लॉट ऑफ पीपल कम्स टुगेदर, त्याला म्हणतात क्राऊड. त्या एकत्र आलेल्या भरपूर लोकांच्या टीमला, त्या भरपूर लोकांच्या ग्रुपला क्राऊड म्हणतात. आणि हे जे क्राऊड आहे ना, हे जे टीम आहे ना, याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन कोणकोणते आहेत मी ते सांगतो. क्लास ऑफ स्टुडंट, क्लासमध्ये कोण असतंय? स्टुडंट. मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त विद्यार्थी तेथे असतात आणि त्या रूम मध्ये ते शिकतात. ते लर्न इन अ वन रूम. त्या रूमला म्हणतात क्लास. आणि क्लास हा काय दाखवतोय? कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह म्हणजे काय? कलेक्शन, ग्रुप, टीम. लक्षात आले तुम्हाला? क्लाउड ऑफ डस्ट, हा जो क्लाउड दिसतोय. क्लस्टर ऑफ कोकोनट्स, कोकोनट्स एकत्र आल्यानंतर. नारळ माहिती सगळ्यांना? हा, कोकोनट्सचा ग्रुप
कोकोनट सगळे एकत्र ठेवल्यानंतर त्यांना म्हणायचं अ क्लस्टर ऑफ कोकोनट. आणि क्लस्टर हा जो वर्ड आहे याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. त्याच्या ग्रुपला, टीमला नाव दिलंय. नारळांची टीम आहे, कोकोनटचे जो ग्रुप आहे त्याला क्लस्टर म्हणतात. ऍक्टर्स असतात बघ, ऍक्टर्स. ऍक्टर्स माहिती सगळ्यांना, हिंदी ऍक्टर्स, मराठी ऍक्टर्स सगळ्यांना माहिती. अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान हे जे आहेत, अजय देवगण. मराठी मधले ऍक्टर्स आहेत अशोक सराफ, सगळे माहिती तुम्हाला मराठी मधले. ते जर एकत्र आले त्यांची काय बनेल, कंपनी ऑफ ऍक्टर्स. आणि हा जो कंपनी वर्ड वापरतोय आपण तो ऍक्टर साठी वापरतो. लेबर साठी पण कंपनी असते. चूज द अप्रोप्रिएट प्रॉपर नाउन. बघा, आपल्याला हे वाचता आलं पाहिजे, वाचलेलं समजलं पाहिजे. काय विचारलंय, चूज द अप्रोप्रिएट प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन विचारलंय अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता प्रॉपर नाउन तुम्हाला चूज करायचं, तर प्रॉपर नाउन बघा, शी हे प्रोनाउन आहे. शी काय आहे, सर्वनाम, प्रोनाउन. ट्री काय आहे, ट्री कॉमन नाउन आहे, ट्री. असं तुम्हाला सेंटेन्स मध्ये ग्रॅमॅटिकल पार्ट सगळा समजला पाहिजे, सगळा, ऑल. पिंटू हे प्रॉपर नाउन आहे, पिंटू. आणि ही काय आहे, ही आहे प्रोनाउन, प्रोनाउन. ओके. उद्या एखादा सेंटेन्स, आता हे सेंटेन्स आहे बघा, विल. विल हे फ्युचर, सिंपल फ्युचर मध्ये वापरतात किंवा कोणत्याही फ्युचर मध्ये वापरतात, फ्युचर. कम हे वर्ब आहे. नाऊ, नाऊ ऑल्सो वर्ब. इट शोज टेन्स. हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. चूज काय आहे, चूज हे वर्ब आहे. प्रॉपर नाउन, प्रॉपर काय आहे, प्रॉपर हा वर्ड काय आहे, प्रॉपर. कॉमन नाउन, सॉरी, प्रॉपर म्हटल्यानंतर तो प्रॉपरच होतोय, प्रॉपर नाउनच होतोय. वस्तू. मटेरियल म्हणजे, मटेरियल म्हणजे सगळ्यांना समजतंय, क्लोथचं मटेरियल काय असेल. वेगवेगळ्या वस्तूंमध्ये मटेरियल कोणतं असते आज, त्याला मटेरियल म्हणतात. मटेरियल कशाला म्हणतात बघा, सबस्टन्स ऑर मॅटर. आणि त्याचा यूज काहीतरी बनवण्यासाठी यूज होतोय. यूज टू क्रिएट अदर ऑब्जेक्ट्स और इज कंपोनंट ऑफ समथिंग एल्स. बघा, गोल्ड आहे, गोल्ड, सोनं. या गोल्ड पासून ऑर्नामेंट बनवतात, वेगवेगळे दागिने. मग कानातले असेल, गळ्यातले असतील, ऑर्नामेंट्स. गोल्ड हे मटेरियल आहे आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. कशाच्या, गोल्डच्या, त्याला ऑर्नामेंट्स म्हणतो. गोल्ड काय आहे, मटेरियल. आता नॅचरल मटेरियल कोणते बघा, नॅचरल मटेरियल, वॉटर. आता वॉटर मध्ये टी बनतोय, टी मटेरियल नाही, टी मिक्स आहे, वेगळं आहे ते. वॉटर मटेरियल आहे, त्या वॉटर पासून टी बनतो. या वॉटर पासून वेगवेगळ्या करीज बनतात. तुम्हाला तर माहिती आहे पाण्याचे युजेस किती आहेत. एअर, एअर काय आहे, मटेरियल. सँड, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, वूड, स्टोन, कोल, रॉक, सनलाइट, रेन, अर्थ. हे सगळे मटेरियल आहेत आणि हे काय आहेत, नॅचरल. गोल्ड काय कोणी बनवलंय का, गोल्ड कोणी बनवलं नाही, तर आपण घरामध्ये बनवलं असतं गोल्ड, मज्जा झाली असती सगळ्यांची. वॉटर घरामध्ये बनवलं असतं नाही, हे नॅचरल आहे. वूड, स्टोन, कोल, रॉक, सनलाइट. सनलाइट काय बनवता येतोय, इट्स नॅचरल, इट्स नॉट आर्टिफिशियल. आता अॅनिमल पासून मिळणारे बघा, अॅनिमल पासून मिळणारं मटेरियल, मिल्क, हनी, सिल्क, लेदर, वूल. हे अॅनिमल मटेरियल आहे. आता लेदर हे मटेरियल नाउन आहे, मटेरियल.
आणि या लेदर पासून जर शूज बनत असेल तर शूज मटेरियल नाऊन नाही. शूज इज नॉट मटेरियल नाऊन, लेदर इज अ मटेरियल नाऊन. या ऊल पासून, ऊल इज अ मटेरियल नाऊन आणि स्वेटर इज नॉट मटेरियल नाऊन, कारण या ऊल पासून बनतंय स्वेटर. स्वेटर काय आहे? प्रॉपर, प्रॉपर नाऊन. तर कॉमन नाऊन आहे, स्वेटर कॉमन आहे. मग त्यामध्ये पण वेगवेगळे डिफरन्स, वेगवेगळे प्रकार आहेत. देर आर व्हेरियस टाइप्स. आता प्लांट्स पासून बनणारे मटेरियल बघा, प्लांट्स पासून असणारे कॉटन. आपण शर्ट पॅन्ट वगैरे जे वेअर करतोय, साडीज शर्ट पॅन्ट काय जे असेल, त्यातलं मेन मटेरियल असतं कॉटन. मग आपण घातलेला शर्ट मटेरियल आहे का? नाही, तो वेगळा आहे, तो बनलेला आहे, मग ते कॉटन पासून बनलेला मिक्स आहे तो. ज्यूट, रबर हे काय आहेत? मटेरियल आहे. आता मॅनमेड मध्ये बघा, सिमेंट माणसाने बनवलंय, प्लास्टिक, ग्लास, ब्रिक, ऍसिड, अल्कोहोल, क्लॉथ, पेपर, फ्लोर, ऑइल हे आहेत मॅन मेड. याला आर्टिफिशियल पण म्हणतात.